महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाणारे नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर वन्यजीव अभयारण्य हे जागतिक पातळीवर नावाजलेले रामसर स्थळ आहे। गोदावरी आणि कादवा नद्यांच्या संगमावर निर्माण झालेली ही मानवनिर्मित पाणथळ जागा आज जागतिक जैवविविधतेचा एक अमूल्य आणि निसर्गरम्य खजिना बनलाय। 22 मे या जागतिक जैवविविधता दिनाच्या निमित्ताने या अद्वितीय परिसंस्थेचा येथील समृद्ध जीवसृष्टीचा आणि पर्यावरणाच्या दृष्टीने असलेल्या महत्त्वाचा घेतलेला हा अभ्यासपूर्ण आढावा। नांदूर मधमेश्वर अभयारण्याचा भौगोलिक विस्तार हा साधारणतः 10,000 हेक्टर परिसरामध्ये पसरलेले हे विस्तीर्ण पाणथळ क्षेत्र असून त्यातील 1,198 हेक्टर क्षेत्र अधिकृतपणे संरक्षित अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले। या ठिकाणचे अद्वितीय पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर याला रामसर स्थळचा दर्जा देण्यात आलाय। उथळ पाणी, गाळाची सुपीक बेटं आणि पाण्याचा संथ प्रवाह यामुळे ही जागा जीवसाखळीसाठी अत्यंत पोषक ठरली आहे। येथील थक्क करणारी जैवविविधता आकडेवारीच्या दृष्टिकोनातून बघितल्यास नांदूर मधमेश्वरची परिसंस्था किती सुंदर आहे हे येथील प्रजातींच्या संख्येवरून स्पष्ट होते। हे अभयारण्य वनस्पतींपासून ते कीटकांपर्यंत हजारो जीवांचे हक्काचे घर आहे।